काल रात्री सम्राट चौक डी मार्ट जवळ परिवहन महामंडळाच्या 2 बसेसवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक केल्याने बसचे बरेच नुकसान झाले आहे। या थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे वय 38 वर्षे, व्यवसाय एसटी चालक, राहणार गौळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हे परिवहन मंडळाची बस वाहन क्रमांक MH14BT 4952 ही स्वतः चालवत होते। प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली। यात बसचे प्रचंड नुकसान झाले। या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची चालवित असलेली बस वाहन क्रमांक MH5EM 1382 या वाहनावर ही त्या 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली। यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या 3 अज्ञात व्यक्तींविरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 719/2024 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 324(3)(3)(5) व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे, खंडागळे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आणली। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह सोलापुरात देखील कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।